पु ल देशपांडे अघळ पघळ आमचं भाषाविषयक धोरण. आमचं म्हणजे माझं आणि सोन्या बागलाणकरांचं. तुझं भाषाविषयक धोरण काय? सोन्या बागलाणकराच्या या अनपेक्षित प्रश्नानं माझ्या हातातली इडलीच्या इडली सांबारमच्या बशीमध्ये फटकन पडली. सोन्या बागलाणकर सकाळी घरातून बाहेर पडताना एक सदैव प्रश्न ओठावर घेऊन बाहेर पडतो. माणूस मोठा जिज्ञासू, दिवसभर जिज्ञासेचे बळी शोधत हिंडतो. लग्न कर्म झालेलं नाही त्यामुळे हिंडायला मोकळा. त्यातून जिज्ञासेला एक विषय नाही. व्याख्यानानंतर कुणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का असा अध्यक्षांनी पुकारा केल्याबरोबर पटकन ज्यांना प्रश्न सुचतात आणि ते विचारायचं धैर्य ज्यांच्यामध्ये असतं अशामध्ये सोन्या बागलाणकर आहे. आता चांगली इडली खात असताना तुझं भाषाविषयक धोरण काय या प्रश्नाला काही कारण नव्हतं. मी बुडालेली इडली वर काढण्यात दंग असल्यासारखं जरा दाखवलं. विषय बदलणं हा सोन्या बागलाणकराच्या जिज्ञासेवर एकमेव उपाय आहे, पण तो दरवेळी लागू पडतो असं नाही. आज सांबारमध्ये वांगी नाहीत, भेंडी आहेत. माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस, चिवटपणानं सोन्या बागलाणकर. अरे कसला प्रश्न? आपण जणू काय त्याचा प्रश्न ऐकलाच नाही असं दाखवत मी म्हणालो, ऐक, तुझं भाषाविषयक धोरण काय नीट? अर्थात मातृभाषा. शिवप्रभू ज्या भाषेमध्ये बोलले तीच माझी भाषा. टू द पॉइंट बोल, म्हणजे मराठी. मराठीत नीट बोल. अरे अर्थात. ठीक आहे, मग 2 कॉफी मागून दाखव बरं. 2 कॉफी लाव. अरे मराठीत मराठीत मागून दाखव. 2 कॉफी लाव आण. अरे शिवप्रभू काय कॉफी म्हणत होते का काय? दुसरा शब्द बघ. अरे त्यांच्या वेळेला कॉफी होतीच कुठे? धारोष्ण दूध लेका. हे बघ, भाषा हा विनोदाचा विषय नाही. आम्ही या भाषेपैकी काय काय कमावून बसलोय हे आमचं आम्हाला माहिती. राष्ट्रीय पातळीवरून नाही बोलत मी, वैयक्तिक पातळीवरून बोलतोय. शिक्षा देणाऱ्या जज्जा इतक्या किंवा मुरलेल्या हेड क्लार्क इतक्या गंभीर चेहऱ्यानं सोन्या बागलाणकर हे असं म्हणत होता. वैयक्तिक पातळी? अरे जाऊ दे रे ते. सोन्या बागलाणकरांनं टाकलेल्या दीर्घ सुस्कार्यावरून वैयक्तिक पातळीपेक्षा पातळाशी याचा संबंध असावा हे मी ताडलं. पण मी ती जिज्ञासा जरा आवरली, कारण सोन्या बागलाणकर हा एक चिरंतन प्रेमभग्न आहे. हां सांगितलं ना, मराठीत कॉफी मागव. जमणार नाही मी म्हणालो. अरे मग सोडा मागव. इडली बरोबर सोडा? अरे येडाच आहेस. हे वाक्य मनातल्या मनात आवरून धरत मी, अरे प्रत्यक्ष मागू नकोस, समज, जरा समज. तुला सोडा मागवायचा आहे तुझ्या मातृभाषेत तर कसा मागवशील? सोन्या बागलाणकर हातातला चमचा माझ्यापुढे असा रोखत रोखत मला सांगत होता. 1 सोडा मी म्हणालो, कटकट साली आणि हे मनात. सोडा हा शब्द आहे का मराठीत? सोडा याचा मराठीत अर्थ काय सांग? सोन्या बागलाणकराचा सूर उलट तपासणीच्या वकिलाच्या वळणावर चाललेला होता. आता मराठीत सोडा म्हणजे लिव्ह इट, बरोबर ना? अरे लिव्ह इट हे काय मराठी आहे? अरे जाऊ दे ना. बरं ठीक आहे सोन्या बागलाणकर. अरे म्हणजे मी म्हणायला काहीतरी मध्येच बोलायला लागलो. सोडा म्हणजे जाऊ दे ना, सोडून द्या असा त्याचा अर्थ झाला. अरे प्यायचा सोडा हा शब्द मराठीमध्ये नाही आहे. अरे खायचा सोडा आहे, तोही इंग्लिश. वॉशिंग सोडा ह्या सोन्या बागलाणकराने खाल्ला केव्हा होता हा प्रश्न मी जरा मनामध्ये दाबला. अरे पण सोन्या, अस्सल मराठी खायचा सोडा असतो. सुकवलेली कोळंबी, CKP वगैरे लोक खातात. CKP असं त्यांनी दात चावत चावत म्हणून सोन्यानं चमच्याखाली अशी इडली चिरडली. CKP लोकांनी याचं काय केलंय ते मला काही कळेना. पण तुला प्यायचा सोडा हवा असेल तर तू कसा मागवशील सांग? पुन्हा एकदा तो सोन्या बागलाणकर. सोडा मराठीत मागव. टेबलावर बुक्की आपटत सोन्या बागलाणकर म्हणाला. म्हणजे हे 3ऱ्यांदा तो म्हणाला, पण या वेळेला त्यांनी जोरदार टेबलावर बुक्की आपटली. अरे का म्हणून? तुझं भाषाविषयक धोरण तसं आहे असं तू म्हणालास, म्हणून तू मराठीवाला आहेस आणि म्हणून मी मराठीवाला. अरे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत तूच तर ऑफिसला दांडी मारून, अरे ऑफिस कशाला म्हणतोस, कार्यालय म्हण. अरे सोन्या, कार्यालय म्हटलं की डोळ्यासमोर लग्न उभं राहतं. आता बहुतेक ऑफिसामध्ये लग्न इतकी जमतायत की ऑफिसलाही तसं कार्यालय म्हणायला हरकत नाही. ही तुझी विषयांतराची खोड सोडून दे. पुन्हा लग्न झालेल्या लोकांच्या ट्रिका आमच्यावर नको चालवूस.
हा सोन्या सकाळीच असा कशानं पिसाळलेला होता हे मला काही आता कळेना. ठीक आहे, मी मराठीवाला. मग तू संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत कार्यालयाला दांडी मारून मिरवणुकीमध्ये कशाला जात होतास? सांग आता. हा माझा प्रश्न सोन्या बागलाणकराच्या जिव्हारी लागला असावा. कारण असं काही जिव्हारी लागलं की तो खिशातल्या हात रुमालानं खसाखस कपाळावरचा आबीर बुक्का पुसावा तसा कपाळ त्याच्यावरचे आलेले घर्मबिंदू पुसून घेतो. त्यामुळे जिव्हार हा अवयव सोन्याच्या कपाळाच्या आसपास असावा असं मला नेहमी वाटत आलं आहे. व्यवस्थित कपाळ पुसून झाल्यावर पडलेला उमेदवार विजयी उमेदवाराचं अभिनंदन करताना जसा क्षीणपणाने हसून अभिनंदन असं म्हणतो तितक्या त्या स्टाईलनं हसून सोन्या बागलाणकर म्हणाला, "अं, ते तुला ठाऊक आहे. सॉरी या सोन्या, आपलं म्हणजे क्षमस्व. मला म्हणजे तुझी खपली असं मी काहीतरी बोलायला लागलो." त्याचं काय झालं, त्यावेळी सोन्या बागलाणकर हा तारा बेलसरे नामक ग्रहदशेच्या फेऱ्यामध्ये सापडलेला होता. तिच्या नादानं सोन्या कम्युनिस्ट होऊन आरडाओरडा करायला लागलेला होता. पुढे महाराष्ट्राला मुंबई मिळायची ती मिळाली, सोन्याला मात्र ती तारा काही मिळाली नाही. गड आला, पण सोन्याच्या बाबतीत काहीतरी जरा भानगड झाली. तारानं एका IAS ऑफिसरशी लग्न केलं. मुंबई सोडून ती दिल्लीला गेली. सोन्यानं कम्युनिस्ट पार्टी सोडून देऊन सूड म्हणून तो जनसंघात गेला. मला तो प्रसंग आठवला. ह्याच हॉटेलात जगात खरं प्रेम असतं का, हा प्रश्न त्यांनी मला विचारलेला होता. अरे गप्प काय बसलास? सोन्या बागलाणकराच्या दटावणीनी मी जरा भानावर आलो. अरे तारा बेलसरे तुला बनवणार, अरे मी तुला आधीच बजावलं होतं सोन्या, 12 पिंपळावरची. आणि एकदम माझ्या लक्षात आलं की 12 पिंपळावरच्या मुंजासारखी बायकांसाठी मातृभाषेमध्ये म्हणच नाही. मला हळूहळू मातृभाषेची कीव यायला लागली. साधा सोडा नाही ज्या भाषेमध्ये मागवता येत, त्या माझ्या मातृभाषेचं भवितव्य मला अचानक एकदम कठीण वगैरे दिसायला लागलं. मग तुझं काय म्हणणं सोन्या? इंग्लिश भाषा राहिली पाहिजे, त्याशिवाय गत्यंतर नाही. मग हिंदी राष्ट्रभाषा का नको? आणि उद्या तुझी मद्रासला ट्रान्सफर झाली तर? अरे कशावरून? ब्रँच निघते तिकडे आपली. आपण नाही जाणार. नाही. नाही जाणार तर काय घरी बसणार? आणि गेलो तिकडे मी तर खाणार काय? मातृभाषा. शेवटली चकती पॉकेटमध्ये घालणारा कॅरमवाला समोरच्या कॅरमवाल्याकडे बघतो तसं बघत सोन्या मला म्हणाला, ठीक आहे, आता तुझ्या म्हणण्याप्रमाणे इंग्रजीतून सगळा आता व्यवहार सुरू झाला. समृद्ध भाषा आहे. काय समृद्ध? यू कॅन एक्सप्रेस व्हॉट एव्हर. त्या समृद्ध भाषेतला हवा तो शब्द नेमका सोन्याला काही मिळेना. समृद्ध म्हणून ठीक आहे. आता एक काम कर सोन्या, इंग्लिशमधून मावशीला कांद्याचं थालीपीठ करायला सांग. इंग्लिशमधून आळवाची जरा जुडी घेऊन दाखव. इंग्लिशमधून आंघोळीचं पाणी काढलं का असं बोंबलून दाखव. इंग्लिशमधून आंबाडीच्या भाजीवर झणझणीत झणझणीत तेलाची फोडणी घालून दाखव. मी आता एकदम सरबत्ती सुरू केली. सोन्या बागलाणकर अंतर्मुख झाला. शर्टाच्या पहिल्या बटनाच्या काजापाशी हनुवटी खोचल्यानंतर अंतर्मुखच म्हणतात अशी माझी समजूत आहे. नसेल तर थोडक्यात मी सोन्या बागलाणकराच्या इंग्लिशचा पतंग काटला. सोन्या साहब बागलाणकर जी, अब तुमको गप बैठने को क्या हुआ, जबान उघडो. जबान वगैरे हिंदी शब्द मी मवाल्यांच्या भांडणामध्येच ऐकलेले आहेत. तुझ्या बोलण्यात काहीतरी पॉइंट आहे सोन्या बागलाणकर. आता सोन्या बागलाणकरानं त्यानंतर इडलीचा तुकडा ज्या असहाय्यपणे तोंडात टाकला ते पाहून मला त्याची दया आली. म्हणून मग मी सोवळ्यातले पापडकर इंग्लिश, भाजणीच्या चकल्या कर इंग्लिश, अळवाचे लाडू, डोक्याला बांधायची टापशी, पंचा, पदर, कासोटा, गंपूच्या खेपेपासून की नाही हे अगदी असंच होतंय. इश्श कर इंग्लिश. हे सगळे माझ्या भात्यातले बाण परत भात्यामध्ये टाकले. नाहीतर कर याचं इंग्लिश, कर त्याचं इंग्लिश म्हणून मी सोन्या बागलाणकराचा निःपात किंवा पब्लिकच्या भाषेमध्ये भुस्सा किंवा भुकना म्हणतात तसा आम्ही करणार होतो. बरं ते माझं राहू दे, तुझं भाषाविषयक धोरण काय? असं माझ्या मनामध्ये आलेलं मी हळूच माझ्या तोंडावाटे कसं बाहेर पडलं माझं मलाच कळलं नाही. आता सोन्या बागलाणकरानं संपूर्णपणे नांगी टाकलेली होती. मी देखील मेलेल्याला मारण्यात काय अर्थ आहे म्हणून त्याला माझं भाषाविषयक धोरण समजावून द्यायला लागलो. सुरुवातीचं शिक्षण हे मातृभाषेमध्येच झालं पाहिजे. म्हणजे मराठी मुलांचं मराठीत, गुजराती मुलांचं गुजरातीत, कानडी मुलांचं कानडीत, बंगाल्यांचं बंगालीत, ओरिसातल्या मुलांचं वास्तविक
मी कानडी मुलांपर्यंतच थांबायला पाहिजे होतं, पण बाजी आपली आहे या थाटात मी उगीच ओरिसामध्ये वगैरे शिरलो. त्यांची मातृभाषा कुठली हे मला ठाऊक नव्हतं. सोल्या बागलणकरही विचारात पडला, त्यामुळे मी रेटून म्हणालो, ओरिसातल्या मुलांचं ओरिसीत. सोन्या बागलणकरानं तेवढ्यात एक मार्क मिळाला. अरे उरियात, अरे हे तेच रे मी. मग गोव्यातल्या मुलांचं असं माझ्या डोक्यामध्ये आलेलं होतं, ते त्याला विचारायच्या ऐवजी मी माझ्या मनातल्या मनातच ते गिळून टाकलं. आणि त्याच्याऐवजी मी सोन्या बागलणकराला, अरे जरा थांब, वादग्रस्त मुद्द्यांना आपण मग हात घालू, उरलेल्या इडलीला हात घालत त्याला मी डावललं. सोन्या बागलणकर, इडली संपव आधी आणि मग स्पष्ट बोल. अरे मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण मी थोडासा खजील झालो. खाता खाता बोलायच्या माझ्या खोडीबद्दल असं त्यानं मला चापणं म्हणजे मला रुचलं नव्हतं. हां बोल सोन्या बागलणकर. हां तर ते शिक्षण मराठीत. हा, इंग्लिश अजिबात नाही. अरे आहे तर, म्हणजे 8वी ते 11वी इंग्लिश. हां समज. सोन्या पुन्हा चमचा माझ्या दिशेने रोखीत बोलायला लागला. हां समज. हा मुलगा मातृभाषा मराठी आणि 4 वर्षे इंग्लिश एवढ्याच भाषा जाणतो. समज हा पंजाबात गेला. सोना बागलणकर, अरे पण हा माणूस पंजाबमध्ये जाईल कशाला? अरे समज गेला. बरं गेला. गेला आणि सरदारजीच्या टॅक्सीत बसला. सरदारजीला मराठी कळणं शक्य नाही, इंग्लिशची खात्री देता येत नाही. देन व्हॉट शुड ही डू? एक सांगायचं विसरलो मी तुला सोन्या, साईड बाय साईड हिंदी शिकलीच पाहिजे. म्हणजे आता आमच्या पोरांना ताप. तुला पोरं तरी कुठे आहेत? अरे माझ्या आवरस पोरांना म्हणत नाही मी. सोन्याचं हे ऐकून मी दचकलोच. सोन्या बागलाणकराचं हे अंग वस्त्र मला ठाऊक नव्हतं. औरस? अरे म्हणजे माझ्या स्वतःच्या पोरांविषयी बोलत नाही, पण आपल्या एकूण मराठी पोरांना ताप. अरे तो कसा? ऐक, हा नावाचा मराठी मुलगा पाण्याचा ग्लास पुढे ठेवत सोन्या बागलाणकर म्हणाला. सोन्याला ही ब क ची फार सवय आहे. त्याचं आणि ताराचं बिनसलं याला कारण ब क हेच आहेत. ताराच्या बापाचा त्यांच्या लग्नाला विरोध आहे हे कळल्यावर वास्तविक सोन्या बागलाणकरांपुढे 2 मार्ग होते. म्हाताऱ्याची कवळी उतरवून ठेवणे किंवा त्याला फुकट मालिश करायला जाणे. त्याऐवजी सोन्या ताराला घेऊन हॉटेलमध्ये गेला आणि ताराला ह्या प्रसंगातून पार कसं पडायचं हे काळ काम वेगाच्या भाषेमध्ये समजावून द्यायला लागला. हां बरं का तारा, हा कप समज हा तुझा बाप आणि ही किटली आणि ही समज तुझी आई. सोन्या बागलाणकराचा आवाज तसाच राहिलेला असला तरी त्याच्यामध्ये थोडासा हा मऊपणा त्यावेळेला होता. आता आपल्या आईला स्वतःचा प्रियकर चक्क किटली म्हणतो हे ऐकून कुठली स्वाभिमानी मुलगी तयार होईल? तिने स्पष्ट सांगितलं, बाबांना कप बीप काही म्हणायचं कारण नाही. इथे तू त्या कपाचा कान धरला आहेस, पण तो तुझा कान धरून तुला बाहेर ते फेकून देतील. आणि माझी आई काय किटली? हां मग तुझी आई वादली आणि बा भाऊ गुड बाय, असं ती म्हणाली आणि फॅमिली रूमचं दार आपटून निघून गेली. ही कथा स्वतः सोन्या बागलाणकरानंच मला सांगितली होती. तेव्हापासून चहाचा ट्रे आला की सोन्या बागलाणकराची सासूरवाडी आली आहे म्हणतो आम्ही त्यावेळी सोन्याच्या गैरहजेरीत. तर हे एक जरा थोडं विषयांतर झालं. पण सोन्या, अरे ब कशाला? समज बंडू नावाचा एक मराठी मुलगा आहे. मी, अरे जरा चांगलं नाव ठेव. बरं सुभाष म्हण. अरे हे नाव जरा बंगाली वाटतं. मग अरे आपण बंडूच ठेवूया. शिवाय बंडू हे प्रातिनिधिक नाव आहे. असला एखादा शब्द वापरला की सोन्या बागलाणकर निश्चित पडतो जरा थोडासा वेळ. ठीक आहे सोन्या बागलाणकर. बंडू हा मराठी मुलगा, त्याला तुझ्या म्हणण्याप्रमाणे मराठी, हिंदी, इंग्लिश अशा 3ही भाषा शिकायला लागणार. आणि उत्तर हिंदुस्थानी मुलाला मात्र फक्त हिंदी आणि इंग्रजी म्हणजे 2च. का बरं हा मराठी मुलांवर अन्याय? सांग. सोन्या बागलाणकर, अरे त्याला उपाय आहे. मी सर्वांगीण विकासाचा विचार करणारे लोक असतात तसं जरा चेहरा करून सुरुवात केली. त्याला जरा उपाय आहे. त्याला काय उपाय? डोशा लाव. सोन्या बागलाणकर, मी म्हटलं लाव 2 डोशा. सोन्या चमकला. मग त्याच्या लक्षात आलं की समोरची इडली संपलेली होती आणि आता हा नवा मद्राशी मॅनेजर आल्यापासून 1 इडली 1 कॉफीवर 2 तास ढकलता येत नव्हते. गेल्याच आठवड्यात भारताच्या सीमारक्षणाविषयीचा आमचा वाद आम्हाला त्याच्या दटावणीमुळे जरा आवरावा लागला होता. काना पिनिशवाना तो टेबल काली करो जी, कस्टमर वेट कहता है इधर. तुम सिंपली 1 कप काफ़ी लेकर 2 घंटा काली पीली भगभग करको बैठता इधर. ये क्या धर्मशाला है क्या? हाँ
यापुढे फक्त मराठी हॉटेलमध्ये जायचं असं ठरवून आम्ही बाहेर पडलो होतो. 2 दिवसात आमचा निश्चय बदलला. कारण पहिल्याच मराठी हॉटेलमध्ये बोर्ड होता, हॉटेल ही खाण्याची जागा आहे, वायफळ गप्पा मारत बसण्याची नव्हे, ग्राहकांनी याची नोंद घ्यावी. आम्ही नोंद घेतली आणि पुन्हा ती पायरी चढलो नाही. म्हणजे पुन्हा या मद्राशाचं पाय धरणं आमच्या नशिबी आलं. साधा के मसाला मसाला कडक भाजना हा. म्हणजे मी आणि सोन्याने एकदमच वेटरला जाता जाता बजावलं. हां बोला. तर मी काय म्हणत होतो, आपला बंडू. हां बंडू. अरे उदाहरणार्थ मधला. तर बंडू मराठी असल्यामुळे शिकतोय 3 भाषा, बरोबर ना? वेट. 4. अरे मग या 4 कशा? हां कशा काय? मातृभाषा, राष्ट्रभाषा प्लस इंग्लिश प्लस सेकंड लँग्वेज. वेअर आर यू माय फ्रेंड? विजयी मुद्रेनी सोन्या बागलणकर. खरंच संस्कृत पराजयी मी बोललो. डोसा को टाइम लगेगा साहब. मग एक करो वो जरा वो दो उप्पीटम लावो उप्पीटम. म्हणजे आमच्या मुलांना 4 आणि हिंदी मुलांना 3. पुन्हा एकदा आमच्या भाषेचा हिशोब सुरू झाला. त्याला उपाय आहे. माझ्या भाषा या विषयावर इतके परिपक्व विचार झाले असतील अशी मलाही कल्पना नव्हती. सांग उपाय सोन्या. उत्तर हिंदुस्थानातल्या मुलांना एक साऊथ इंडियन लँग्वेज कंपल्सरी करून टाकायची. म्हणजे आयदर कानडी, तेलगू, तमिळ, इंग्लिश. तुझ्यामध्ये तो आयदर शब्द आला, इंग्लिश वापरू नकोस. कानडी, तेलगू किंवा तमिळ एवढंच बोल. आणि दुसरं म्हणजे तू शहाणा आहेस फारच. म्हणजे उत्तर हिंदुस्थानातल्या प्रत्येक शाळेमध्ये 3 मद्राशी नेमावे लागतील. म्हणजे मद्राशांना आणखी जॉब्स. सोन्या बागलाणकर मद्राशी हा शब्द फारच व्यापक अर्थाने वापरतो. आणि पोरांना 4 भाषा शिकायच्या म्हणजे क्रुएल्टी आहे. शिवाय गणित असतं. सोन्याला एखाद्याला ब्रह्मांड आठवावं तसं शालेय जीवनातलं गणित आठवतं. शिवाय इतक्या लांब मद्राशी जाईल कशाला अशीही त्याची शंका होती. अरे सोन्या, मद्रासी म्हणजे मराठी नव्हे. गिरगावातून दादर ब्रांचला ट्रान्सफर झाल्यावर ठणाणा करणारा तो मराठी. ती धाडसी जाते दक्षिणेतली. बरं समज उत्तर हिंदुस्थानातल्या गावचा हा मुलगा मद्रासी भाषा शिकला. आता ही जित्याची खोड आहे म्हणून मी सोडून दिली. तर तो ती भाषा बोलणार कोणाकडे? आणि जर बोलला नाही तर मॅट्रिक झाल्यावर विसरणार. मग आपण संस्कृत सुद्धा शिकून विसरलो नाही का? आता हा सोन्याचा मुद्दा विचारात घेण्यासारखा होता. शाळा सोडल्यानंतर लग्नात एखादा भटजी मम म्हणालं की त्यावेळी मी चुकून मम मे आसमान नऊ आसमाकम नहा असं वगैरे करीत ओरडलो होतो. भटजी भेदरून लाजा होमामध्ये पडलेले होते. जानव्याला धरून आम्ही त्यांना खेचून बाहेर काढलं. मला वाटतं सोन्या संस्कृत ड्रॉपच करून टाकावं. आफ्टर ऑल मराठी कंपल्सरी पाहिजे. कारण आपल्या मदर टंगमधून आपले थॉट्स जितके क्लिअरली एक्सप्रेस करता येतात तितके फॉरिन लँग्वेजमधून करणं खूपच डिफिकल्ट जातं. म्हणजे फारच. इंग्लिश मात्र मस्ट बी कंपल्सरी. उपीट थंडा क्या ऐकू लाया हां असं मी काहीतरी म्हणालो. गरम नाही साहेब. वेटरनं संपर्काधिकारी करतात तितक्या अलिप्तपणानं उपीटा इतका थंडपणाने त्याचा खुलासा केला. पण संस्कृत काढून कसं चालेल? आपलं इंडियन कल्चर संस्कृतमध्ये नेमकं आहे. सेकंड लँग्वेज पाहिजेच. मी आता असं काहीतरी विचार करायला लागलो आणि ते उपीट समोर बघून वेगवेगळं काहीतरी बोलायला लागलो. त्याला उपाय आहे. मी सोन्या बागलणकराला सांगायला सुरुवात केली. असा काहीतरी माझ्या तोंडातनं आवाज आला. म्हणजे दाढेखाली उपीट, सांजा किंवा पोहे खाताना खडा सापडला की होणारा आवाज यापेक्षा वेगळ्या पद्धतीने मला सांगता येत नाही. त्याबद्दल दिलगिरी आहे, पण तसा तो मी आवाज काढला. ही मद्राशी हॉटेलं आपण पंजाब्यांना कॅप्चर करायला सांगितली पाहिजेत. तंदुरी चिकनमध्ये असा खडा तरी नसतो. मी जरा रागावूनच बोललो. 6 रुपये पडतात इथे 30 पैसे. लक्षात घे, 6 रुपयांपेक्षा हा खडा बरा. मरू दे, तू सेकंड लँग्वेजचं बोल. फ्रेंच ठेवावी. अरे त्यापेक्षा जर्मन बरी. मग रशियन का नको? मीही एकदम जरा ॲग्रेसिव्ह स्टॅन्स घेतला. काय प्रोग्रेस झाला आहे. उद्या चंद्रावर जातील रशियन्स. आपल्याला सालं डोंबिवलीला जायचं तर गर्दीमध्ये जीव हैराण. खरं म्हणजे सायन्सवर जरा जोर पाहिजे. आर्ट्स कॉलेजेस तर बंदच करायला पाहिजेत. आपण काय म्हणजे संस्कृत, अर्धमागधी, लॉजिक बिजिक काय उपयोग? मी म्हणालो. मग मराठी तरी कशाला? सध्याचं हेच सायन्सच आहे, फक्त सायन्स.
अरे पण मातृभाषा ही पाहिजेच. मी तेवढ्यात मसाला डोसा आला, तो घेतला. वेटरला उपपीठ दाखवीत म्हटलं, इसमें खडा है सब. हं? काऊन खडा है? हा वेटर गेल्या जन्मी एस्किमो असावा अशा पद्धतीने का बोलत होता? हमारा काका खडा है, मी म्हणालो. अरे उसको काफी पिलाव. वेटर निर्लज्जपणाने बशा उचलून घेऊन गेला. सोन्या बागलाणकराचं त्याला ऐकूच आलं नाही. काय माजले आहेत. नॉन मराठी लोकांना हाकलून दिलं पाहिजे मुंबईतून. मुंबईत तरी जरा मराठी बोलता यायला पाहिजे. एवढं बोलून मी जीभ चावली. सोडा मराठीत मागवता येत नाही हे मला नेमकं त्यावेळेला आठवलं. तर भाषाविषयक धोरणाचं काय आहे सोन्या, ती एक समस्या आहे, असं काहीतरी वाक्य माझ्या तोंडातून बाहेर पडलं. सोन्या बागलणकर, पण ती सोडवायची कशी सांग. मला वाटतं आपण सेकंड लँग्वेज रशियन करावी. मग अरे मग मग अमेरिकेला काय वाटेल? आपल्या अलिप्ततेच्या धोरणालाही बाधा येते याच्यामध्ये. आपण आहोत आशियाई. कोण? आशियाई, आशियातले. आपल्याला एक तरी आशियाई भाषा यायला पाहिजे. अरे पण ती आशियाई भाषा आणायची कुठून? तिबेटी, ब्रह्मी, शिवाय आता आफ्रो आशिया एकच होतोय, म्हणजे अरेबिक किंवा पर्शियन पण चालेल. म्हणजे एकूण काय झालं? अरे तूच सांग. म्हणजे मराठी, इंग्लिश, हिंदी, रशियन. मी म्हणालो, मला वाटतं संस्कृत ही हवीच. ठीक आहे, मग मराठी, इंग्लिश, हिंदी, रशियन, संस्कृत, आफ्रो आशियाईपैकी एक कुठली तरी भाषा तू म्हणालास ती. अरे मद्राशी राहिलीच. अरे हो की, बरोबर. मराठी, इंग्लिश, हिंदी, तमिळ, तेलुगू किंवा कानडी, रशियन, संस्कृत, अरेबिक किंवा पर्शियन किंवा ब्रह्मी. थोडक्यात म्हणजे फ्रूट सॉल्टच्या बाटली बरोबरच्या कागदावर असतात तेवढ्या भाषा एका मुलाला किंवा मुलीला यायला हव्यात. मला वाटतं सोन्या, यापेक्षा आपलं भाषाविषयक धोरण जरा जास्त चांगलं आहे. मी काहीतरी बोलायला लागलो. कुठलं? अरे म्हणजे गप्प बसायचं का म्हणून. सोन्याने पुन्हा एकदा टेबलावर जोरात मूठ आपटली. सांगतो, तू मूठ बीट वगैरे काही आपटू नकोस. तो मॅनेजर बघतोय, येऊन आपल्याला उठवेल. अरे मग काय इथे काय फुकट खालतं का काय? म्हणजे काय आत्ताच बघ, आणि त्याच्यामध्ये तो खडा आला. येऊ दे त्याला, बघतो. अरे म्हणजे काय टेबलावर मोठी आपटायच्या? बरं ते जाऊ दे. ऐक, हे भाषाविषयक धोरण अंगाशी कसं येतं तुला, म्हणजे अंगाशी कसं येतं त्याचं उदाहरण सांगतो तुला. तुला ती शांत्या दिघे ठाऊक आहे? हो, सेंट्रल टेलिग्राफमध्ये त्याची कझिन होती ना, तोच ना. लग्न झालं का रे तिचं? झालं. कुणाशी? शांत्याशीच. पाजी. समोरचा डोसा चिरडीत सोन्यानं हा शब्द दाताच्या आत उच्चारला. अरे का रे? मी तिच्यासाठी शांत्याला कितीतरी चांगली स्थळं सुचवली होती. कुणाचं? शांता दिघ्यात तिनं माझ्यापेक्षा काय जास्त पाहिलं? अरे म्हणजे तू स्वतःचं स्थळ सुचवलं होतंस का नाही? सोन्याच्या चेहऱ्यावर अपार खिन्नता पसरलेली होती. सॉरी. हां, तर हा शांत्या दिघे, शांत्या मराठीशिवाय काय बोलायचं नाही, आणि म्हणजे अशी प्रतिज्ञा वगैरे करून बसला होता का काय? अरे कुमुदवर इम्प्रेशन मारायचं असेल. कोण कुमुद? अरे तीच, ती त्याची कझिन का? असेल, म्हणजे तसं असेल. तिला घेऊन तो मेट्रोला गेला आणि तिथल्या तिकिटाच्या खिडकीतल्या माणसाला म्हणाला, ₹2.5 शुल्काच्या 2 प्रवेश पत्रिका द्या. खिडकी मागल्या माणसानं 10 वेळा इंग्लिशमधून विचारलं. ह्याचं आपलं एकच, ₹2.5 शुल्काच्या 2 प्रवेश पत्रिका द्या. मागचे लोक लागले ओरडायला. मॅनेजर आला आणि मग हा क्यू सोडायला काही तयार नाही. मॅनेजर म्हणाला, एक्सक्यूज मी सर. शांत्या होता पेटलेला. तो म्हणाला, सर गेला खड्ड्यात. मॅनेजरनं मग पोलिसला बोलावलं. हा त्या सब इन्स्पेक्टरला म्हणाला, तुम्ही कोण? सब इन्स्पेक्टर ऑफ पोलीस. उत्तर आलं, मराठीमध्ये बोला. उपपर्यवेक्षक तुम्हाला नाही का म्हणता येत? तेवढ्यात कुणीतरी म्हणालं, ये पियेला आदमी है. लोकही हसले. पोलीस सब इन्स्पेक्टर भडकला. दात क्या निकालता है? मग लोकांनी निकाललेले दात लपवले. इकडे शांत्याची कझिन घाबरली. तिनं त्या सब इन्स्पेक्टरला सांगितलं की 2-8ची 2 तिकीटं पाहिजेत. सब इन्स्पेक्टर मॅनेजरला म्हणाला, इसको तिकीट कायको नहीं देता? किसको? अरे इसको आणि इसको. अरे हम किधर नहीं देता? वेल जेंटलमन, हॅव आय रिफ्यूज्ड? मराठीत बोल.
आता यापुढे ये मराठीयेची ये नगरी इंग्रजीची ऐट नको पौरुषासी अटक गमे जेथ दुस्साहा. मग त्या सब इन्स्पेक्टरच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला. तो म्हणाला, साहेब अस्सल मराठी असून इंग्लिश सिनेमा बघता, मग इंग्लिश सिनेमाचं तिकीट तुम्ही इंग्लिशमध्ये का नाही मागत? व्हेन इन रोम रोम लाईक रोमन्स रोम अशी म्हण आहे. शांत्याला आता ते पटलं आणि तेव्हापासून शांत्या मराठी सिनेमाला मराठीमध्ये तिकीट मागतो, हिंदीला हिंदीमध्ये, सत्यजित रायचे सिनेमे बघत नाही. का? त्याला बंगालीमध्ये तिकीट मागता येत नाही, तेव्हा आपण काय बोध घ्यायचा? अरे शांत्याचं शेवटी त्या कुमुदशीच लग्न झालं. हं? सोन्यानी हा बोध घेतला. हा बोध नव्हे सोन्या, बोध असा की मराठी किंवा कुठलंही भाषाविषयक धोरण कडक ठेवणं हे आपलं काम नव्हे. हे बाकी पटलं. माझीच गोष्ट घे. सोन्या हे आपलं पंचतंत्रातल्या गोष्टीसारखं चाललंय. कोल्हा सिंहाला म्हणाला, दमनकाची गोष्ट ठाऊक आहे का? मग दमनकाची गोष्ट, त्याचं तात्पर्य सांगताना दमनक कर्कोटकाची सांगतो, मग कर्कोटक उंदराची सांगतो, उंदीर मांजराची. नाही, माझी गोष्ट लहान आहे. नंदिनी चौबळ आहे का तुला ठाऊक? नंदिनी चौबळ? नाही रे, खारला 852च्या लोकलला चढते ती. अरे 852च्या लोकलला खारला काय एकच बाई असते का काय? अरे बाई काय म्हणतोस? शी इज स्वीट 27. ठीक आहे, मग तिचं काय? तिचं आणि आमचं गेल्या रविवारी भाषेवरून मोडलं. म्हणजे? तेच ऐक. गेल्या रविवारी तिला घेऊन तांबे आरोग्य भवनात गेलो होतो. भट्टो लेको तुम्ही. एक्झॅक्टली हेच वाक्य ती म्हणाली. म्हणजे कोण? नंदिनी चौबळ. ती CKP आहे. CKP? हो, CKP. मगाशी सोन्यानं CKP म्हणून इडली का चिरडली हे आता मला कळलं. मग तिला काय तू इंग्लिशमधून प्रेमपत्र वगैरे लिहायचंस की काय? अरे प्रेमपत्र काय लिहिता? तेच 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 लिहून कंटाळा आलाय मला. मी सरळ वधूवर सूचक मंडळातून पत्ता घेऊन भेटलो होतो. जवळजवळ सगळं ठरलं होतं. तिचा बापसुद्धा इंटरकास्ट मॅरेजला तयार होता. किती आहेत मुली त्याला? 7. मग तो इंटरनॅशनल मॅरेजला सुद्धा तयार असेल. ऐक, तिला घेऊन तांबे आरोग्य भवनामध्ये गेलो. म्हटलं टू नो इच अदर ऑफ मोर, म्हणजे मोर ऑफ, म्हणजे हां समजलं समजलं समजलं, अधिक परिचय वाढावा. बरोबर ना? राईट, आमचं हेच होतं. म्हणजे नको त्या ठिकाणी नको ती भाषा येते. आता काय करणार? सोन्या बागलाणकरांनी पहिली आपली शरणागती सांगितली. हां तर नंदिनी चौबळ. हां हो, तर मी म्हटलं आपण 2 ताटं मागवूया. तशी ती पिचकन हसली. का रे? मलाही काही कळेना. मी म्हटलं हसलात का मिस चौबळ? तर म्हणते, अय्या ताट काय म्हणता? हे वाक्य म्हणताना सोन्या बागलणकरानं तिच्यासारखं म्हणून दाखवायचा जो काही अभिनय करून दाखवला आणि चेहरा बिहरा फुगवला, त्यावरून मिस नंदिनी चौबळ ही बागलाणकराऐवजी महाबळ व्हायला अधिक योग्य असावी अशी माझी खात्री झाली. सोन्या बिचारा लग्नाला भलता पिकलाय, ते एक असू दे. अरे पण सोन्या, ताट म्हणाला यात काय चूक झाली तुझी? आता तूच पहा. मी हेच विचारलं तिला, तर म्हणाली अहो डिनर म्हणा. मी म्हटलं ऑल राईट डिनर. वास्तविक दुपारची वेळ, म्हणायचं असतं लंच म्हणायला हवं, पण मनात म्हटलं आता आपली वेळ बरी नाही. मी त्या वेटरला म्हटलं 2 डिनर. तर तो वेटर 1.5 शहाणा निघाला. मला म्हणतो साहेब सरळ 2 ताटं म्हणा ना. मी तिथल्या तिथं थोतरणार होतो त्याला, पण म्हटलं जाऊ दे सीन नको. वर मला विचारतो साधं ताट की स्पेशल? मग मी तडकलो त्याच्यावर. म्हटलं स्पेशल हा काय शब्द मराठी आहे? साधं की विशेष म्हण. काय आहे आज गोड? श्रीखंड. मला नको श्रीखंड. का हो, तुम्हाला श्रीखंड आवडत नाही? कालच आमच्या ऑफिसची पार्टी झाली होती, त्यात श्रीखंडच केला होता. केला होता? हो केलं होतं म्हणायचंय. केला होता हेच बरोबर आहे. अहो कसं शक्य आहे? बासुंदी ती, श्रीखंड ते, लाडू तो. भटात म्हणत असतील, नंदिनी म्हणाली. मग काय परभटात काय म्हणतात? कुठल्या मृत पूर्वजाचं रक्त माझ्या अंगात भलत्या वेळी उसळलं देव जाणे. मला तो सांगायला लागला. सोन्या म्हणाला मी नेमकं त्यावेळी परभटात असं काहीतरी म्हणालो. वास्तविक माझ्यामध्ये कम्युनल स्पिरिट अजिबात नाही. मी चिकनसुद्धा खातो, पण नेमकं मी त्यावेळी तो परभट म्हणून गेला आणि ती भडकली. आय एम सॉरी मिस्टर बागलाणकर, आपलं आता काही लग्न होणं शक्य नाही. मला संकुचित मनाच्या माणसाशी संसार करता येणार नाही. ज्याला त्याला आपल्या मातृभाषेचा अभिमान असतो. माझं मराठीवर प्रेम आहे.
अहो पण माझंही आहे. तू काय इथे करतो आहेस? मी त्या वेटरला कचकावला आणि तो पळाला. मिस चौबळ जरा बसा. माझंही मराठीवर प्रेम आहे. मी जरा आवाजामध्ये अधिक मऊपणा आणत तिच्याशी बोलायला लागलो. सोन्या बागलांडकर. दिसतंय मला तुम्ही परभट म्हणालात. अहो तुम्ही मला नाही का भट म्हणालात. म्हणालात की नाही मला भट. मग आहातच तुम्ही भट. आणि मग तुम्ही. आम्ही CKP आहोत. अहो आम्ही सुद्धा DRB आहोत. DRB ही काय जात आहे की काय मोटारचा नंबर. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण. सोन्याच्या आवाजाला जरा नॉर्मलपणा आला. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण DRB. आय एम सॉरी. DRB. सोन्या आय एम सॉरी. आपलं नाही जमणार. एखादी ताट वाढणारी काकू शोधा. काकू. अहो थांबा मिस चौबळ. निदान जेवून तरी जा. मी 2 डिनर्स मागवलेली आहेत. तुम्हीच गिळा. असं म्हणून ती गेली सुद्धा. असं म्हणून सोन्या बागलांडकर स्तब्ध झाला आणि हात रुमालानं कपाळ घासायला लागला. आणि मग तू काय केलंस. अरे काय करणार. 2 ताटं पुण्यामध्ये घेऊन मस्त जेवलो. सोन्या बागलांडकराचं एक बरं आहे. दर प्रेमभंगाला त्याला दुप्पट जेवायला खायला मिळतं. आता तू सांग. श्रीखंड तो, ती का ते, याच्यावर कोणाचं लग्न मोडलेलं तू ऐकलंयस. अरे प्रश्न श्रीखंडाचा नाही सोन्या. मराठी माणूस तत्वासाठी काय वाटेल ते मोडेल. हा भाषेच्या अभिमानाचा प्रश्न आहे. अरे मग मी काय कानडी आहे. तसंही खरंच म्हणजे. मग आता सांग आपल्यासारख्यांनी भाषाविषयक धोरण काय ठेवायचं. मला वाटलं होतं सोन्या इडली उपीट डोशा यानंतर मूळ प्रश्न विसरला असेल. पण नाही. भलता चिवट. भाषाविषयक धोरण. ऐक. माझं भाषाविषयक धोरण एकच आहे सोन्या. कुठलं. अरे नरमाईचं. का म्हणून. आपल्याला दुसरं कसलंही धोरण परवडत नाही म्हणून. हे बघ आपण एका विशिष्ट वर्गाचे प्रतिनिधी आहोत. कुठला वर्ग. धक्के खाणारा. सोन्या हाफिसला जाताना आपण लोकलमध्ये म्हण बसमध्ये म्हण सारखे धक्के खातो. धक्के देणारे की खाणारे आपण. खाणारे हो की नाही. हां खाणारेच. आपण क्यू मोडून घुसतो का कधी. छे. कंडक्टर जगा नाही उतरो असं तो आपल्यालाच सांगतो की नाही. अरे हो रे बरोबर आपल्यालाच. देवळात चपला कोणाच्या चोरीला जातात. आपल्याच. आणि कुठलं गेलं तरी छत्र्यासुद्धा आपल्याच. सगळ्यात चांगल्या पोरी कोणाचे हात धरून पळतात. दुसऱ्यांचंही. आपल्या संडासच्या टाकीला पाणी असतं. कधीच नाही. शब्दकोडा आपल्याला फुटतं. नाही कधीच नाही. सोन्या म्हणाला. मराठी शाळेपासून मॅट्रिकपर्यंत पहिले नंबर कोणाचे आले. दुसऱ्यांचे. आपल्या सख्या चुलत अगर मातुल घराण्यातल्या एका तरी माणसाला इंग्लंडला जायची स्कॉलरशिप मिळाली आहे. नाही. आता पानवालाच घे. 2 गिराईकं एकदम आली त्यापैकी एक आपण आणि दुसरा तर पान प्रथम तो कोणाला देतो. त्या दुसऱ्याला. शेजारच्याला. प्रमोशन कोणाला मिळतं. शेजारच्याला. हाफिसमध्ये दांड्या कोण मारतं. हां हेच ते दुसरे. म्हणजे हे सगळं जग आपलं की दुसऱ्याचं. आपलं काय आहे सारं या जगात. सगळं हे आहे हे दुसऱ्यांचंच. मग आता भाषाविषयक काय कसलंही धोरण ठरवणारे आपण कोण सांग. आपल्याला इच्छेला मान देऊन आजवर कोणी वागलंय का. अरे कोणी नाही. अरे आम्ही रेडिओ लावतो त्यावेळी नेमका कुटुंब नियोजनावर कार्यक्रम लागतो. म्हणजे मोठा परिसंवाद. लोकांनी लावला की मात्र बोल राधा बोल संगम होगा की नाही गाणी लागतात. तात्पर्य काय जग हे सगळं या लोकांचंच. मी तेवढ्यात गायला लागलो. सोन्या बागलांडकर. हां मोठ्यानं गाऊ नकोस. मी त्याला म्हणालो मग एक काम कर. कॉफी मागव. रंड कप कॉफी. सोन्या ओरडला. काय. 1 कप ना. अरे मद्राशाच्या भाषेतलं तेवढंच येतं मला. सोन्या बागलांडकरानं भाषाविषयक धोरण बदललं होतं आणि त्याच्याबरोबर मी सुद्धा.